रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सीमेवर आणि राजापूर देवगडच्या किनाऱ्यावर जगातील सगळ्यात मोठा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प आणला गेला आणि त्याची रिफायनरी सुरू होणार आहे। त्या प्रकल्पाला मात्र गावकऱ्यांनी आता तीव्र विरोध करायला सुरुवात केली। जैतापूर प्रकल्पाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या प्रकल्पाला आता जैतापूर सारखाच विरोध होतोय। रत्नागिरीतल्या राजापूरच्या किनाऱ्यावर लांबवर पसरलेलं हे खाडीचं विस्तीर्ण पात्र। ह्याच खाडीतल्या मासेमारीवर वर्षानुवर्षे इथला मच्छीमार जगत आलाय। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या ह्याच खाडी किनाऱ्यावर सरकार आता जगातला सगळ्यात मोठा रिफायनरी प्रकल्प उभारणार आहे। मात्र या प्रकल्पाला आता गावकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। आमच्या बागांचा मोहर जर समजा आता कार्बन मोनॉक्साईड सारखे सल्फर डायऑक्साईड सारखे विषारी वायू जेव्हा हवेमध्ये मिसळून जेव्हा ॲसिड रेन सारखे जेव्हा प्रकार घडतील त्यावेळेला आमचा मोहरा जळून जाणार आहे आणि अशा वेळी आमचा उत्पन्नाचा जो मेन स्रोत आहे ते जेव्हा पूर्णतः असे ठप्प होतील तेव्हा ह्या लोकांनी करायचं काय। केंद्र सरकारकडून इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या कंपन्यांकडून संयुक्तरित्या हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। सुमारे 60 दशलक्ष टन प्रति हंगाम क्षमतेचा आणि 2 लाख कोटी रुपये गुंतवून हा पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। विशेष म्हणजे ह्या प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी आणण्यात येईल। राजापूरमधल्या नाणार इथं 14,000 एकर क्षेत्रात प्रकल्पाचा एक भाग आणि दुसरा भाग विजयदुर्ग परिसरात 1,000 क्षेत्रात हा प्रकल्प असेल। सरकारने या प्रकल्पासाठीचं नोटिफिकेशन जाहीर केल्यानं आता या परिसरातील 14 गावातले शेतकरी संघटित झालेत। स्थानिक शेतकरी, कष्टकरी आणि मच्छीमारांनी या विरोधात संघर्ष समिती स्थापन केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात असे प्रकल्प येतात आणि हा प्रकल्प एका तालुक्याचं काय नष्ट करण्यासाठी हा प्रकल्प होतोय का, हा आम्हाला स्थानिक लोकांना विश्वासात न घेता कोणत्याही ग्रामपंचायतीला अधिसूचना न काढता एकाएकी अधिसूचना काढून हा प्रकल्प जनतेवर लादत आहे आणि ह्या प्रकल्पाला पूर्ण आमच्या 14 नव्हे तर राजापूर तालुक्याचा त्यांना विरोध आहे। गावकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला शिवसेना आणि काँग्रेसनं देखील पाठिंबा दिला आहे। आंदोलनाचा एक भाग म्हणून या ठिकाणी आज पहिला दिवस शाळेचा आहे। 15 आणि 16 ह्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये अशा तऱ्हेचा निर्णय पालकांनी घेतलेला आहे आणि पालकांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि हे विद्यार्थी आज घडत जाणाऱ्या भविष्यात ते नागरिक स्वीकारणार आहेत। अशा भविष्यातल्या येणाऱ्या अडचणींना त्यांना सामोरं जायचं आहे आणि म्हणून हा प्रकल्पाला आम्ही विरोध दर्शवलेला आहे। 18 मेला एकाएकी अधिसूचना काढण्यात आली आणि संपूर्ण ही जागा आहे ती MIDCच्या औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं। त्याच्यामुळे या लोकांना मुळीच विश्वासात घेतलेलं नाही। या लोकांची काही जनसुनावणी नाही। या लोकांना काही त्यांचं जनमत तयार करण्यासाठी काही प्रयत्न नाही। मात्र शिवसेनेचा विरोध म्हणजे दुटप्पी भूमिका असल्याचं मत भाजपनं व्यक्त केलंय। जी मंडळी विरोध करतात त्यांचा हेतू शुद्ध नसतो आणि नंतर विरोध मावळल्यानंतर हेच मंडळी कंत्राटदार असतात। त्यामुळे माझं आज तुमच्या माध्यमातून जनतेला सांगणं आहे की ह्या होणाऱ्या ग्रीन रिफायनरीला मदत करा, हा प्रकल्प येऊ द्या। एका बाजूला अणुऊर्जा प्रकल्प, त्याला स्थानिकांचा होत असलेला विरोध, त्यामुळे हा संपूर्ण परिसर अगोदरच संवेदनशील बनलाय। आता ह्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर आणल्या जात असलेल्या प्रकल्पाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सरकार विरोधात संघर्ष पेटलाय। प्रणव पोळेकरचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।